जागेचा चहा प्यायला या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दादरमधून. काल पावसामुळे ब्लॉग नाही टाकू शकलो, पण मी कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट केली होती अर्निंगची. आज शनिवार आहे 20 तारीख. उद्या संडे 21 तारीख चालू होईल. आता आपल्या ब्लॉगची क्वालिटी तेवढी चांगली नाही याची कल्पना आहे पूर्ण. हा असा हातात मोबाईल घेऊन शूट करावं लागते, कारण माझ्याकडे एक माईक आहे, बट तो शूट करायला गेलं की डायरेक्ट मोबाईललाच अटॅच राहतो. त्याला आमचे शॉट काय घेता येत नाहीत. एक माईक घ्यावा लागणार आहे ब्लूटूथवाला वायरलेस. मला असे लांबून पण शॉट घेता येतील, ज्याच्यामध्ये बोलता येईल लांब राहून. पण घेऊया लवकरच. आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि शनिवार आहे. शनिवार संपून आता संडे लागेल 12 वाजता. तर आजची रात्र पूर्ण झोमॅटोमध्ये काम करायचं आहे आणि मॉर्निंगला मग स्विगीमध्ये ट्राय करायचं आहे. राकेश पण आला आहे आज. जाऊया, बाईक वगैरे काढूया, कामाला लागूया. 21 तारखेचा 1 वाजला आत्ता आणि आपल्या 4 ऑर्डर्स मिळाल्या एका तासात. त्यातल्या 2 कॅन्सल झाल्या आणि 2 पूर्ण झाल्या. तर त्याच्या आता अर्निंग झाल्या आपली टोटल 200. नेक्स्ट आवरला आता बघूया किती होत आहेत. आता सकाळचे 5 वाजता आहेत आणि आपली टोटल अर्निंग झाली आहे 870 रुपये. अजून 130 रुपये बनायचे होतं, मग टार्गेट कंप्लीट होईल. मस्त रात्रीचे रस्ते बघितलात ना किती खाली आहेत सामसूम, म्हणून ब्लॉगिंग करणं सोपं जाते. आता रिटर्न ऑर्डरची वाट बघतोय दादरला जायला परत. आणि बँड्राला आता रात्री 12 ते 4पर्यंत पाऊस नव्हता अजिबात. 4च्या नंतरला पाऊस पडायला लागला. 4पर्यंत पाऊस नव्हता म्हणून एवढं टार्गेट तरी बघायला मिळालं आहे, नाहीतर हे टार्गेट पण नसतं बघायला मिळालं. आता बघूया, झाल्या 1000 के करूया स्विगीला. त्याआधी चहा वगैरे काहीतरी घेऊया, जरा फ्रेश होऊन दे, कारण झोप येते आता डोळ्यावर. नेक्स्ट ऑर्डर जी आहे ती स्विगीकडून मिळाली आता 65 रुपीज. बट बरेच लांब आहे, 8 किलोमीटर जायचं आहे. माटुंग्याला जायचं इथून. जाऊया आता. सूर्य पण बघा कसा आता उगवेल. मॉर्निंगचे 5:45 झालेत आणि आता दिवस पण उजडायला चालू होईल. तसं आपल्या ऑर्डर झाल्यात आता. ऑर्डर म्हणजे 1000 रुपये झालेत कंप्लीट. आणि झोमॅटोला आता बंद केलं आहे. मस्त चहा वगैरे पिणार. चार्जिंग पण कमी झालं आहे, चार्जिंग वगैरे करावी लागेल. आणि लगेच स्विगीला ऑन जायचं वगैरे, चार्जिंग फुल झाली की. आता जाऊया. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. नवीन दिवस चालू झाला आहे. नवीन दिवस तसं रात्रीच चालू झाला आहे, पण आता दिवस उजळला आहे पूर्णपणे. आणि सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळी 6 वाजता आपलं झोमॅटोचं टार्गेट कंप्लीट झालं होतं. त्यानंतर मोबाईलची चार्जिंग पूर्ण उतरली होती. आता चार्जिंग पूर्ण करून घेतली आहे. मागाशी राकेश भेटला होता, तर आमचा नाश्ता पण झाला. त्याची एक ऑर्डर कॅन्सल झाली होती, थँक्यू होती. चहा नाश्ता झाला, मोबाईलची चार्जिंग पण रेडी झाली. आता स्विगीचे कपडे वगैरे घालून पण तयार आहे नेक्स्ट टार्गेटसाठी, जे की आहे 2000. 30 ऑर्डर्स कंप्लीट करायच्या आहेत 11 वाजेपर्यंत. असा उजळला आहे दिवस पूर्ण. आता बाईक पण आहे तयार. चालू करूया आता काम परत स्विगीसाठी. बघूया टार्गेट किती वेळपर्यंत कसं पूर्ण होतं आहे. भेटू अपडेटसाठी थोड्या वेळाने. तसं घरून निघतानाच ठरवून आलो होतो की आज आलो तर 3000 कसं पण घेऊन जायचं. बघूया होत आहेत का. पहिली जी स्विगीची ऑर्डर लागली आपल्याला, ती पण सिद्धिविनायकला लागली, एकदम गणपतीच्या पायाजवळ. रेस्टॉरंटमधून ऑर्डर घेतले, आता यायचे लोअरपर्यंतला.
गणपतीची लागली ती लागली आणि पे पण चांगला मिळाला त्या ऑर्डरला. देऊया आता. जस्ट आता पहिली ऑर्डर दिली आहे आणि 95 रुपीज मिळालेत आपल्याला. पहिली ऑर्डरच बाप्पासोबत झाले, म्हणजे बाप्पासोबतच दिवसाची सुरुवात झाली आज. मन एकदम प्रसन्न झालं आहे, चांगलं वाटतं. सुरुवात बाप्पासोबत झाली तर दिवस पण चांगलाच जाईल. 4-5 महिने झाले ते काम करते पण मंदिरात कधी जायला नाही मिळालं. आता मंगळवार आहे तर जाऊया येत्या मंगळवारी सकाळी लवकर येऊया, कारण मंडेचं पण स्विगीचं काही भेटलं ना आपल्याला बुक करायला. तर ट्यूजडेला लवकरच येऊया आणि जाऊया जरा मंदिरात पण. सेकंड ऑर्डर केली आहे अग्रेसर. सेकंड ऑर्डर झालं आहे पीक आता. हे वन वर्ल्ड सेंटर तिथे मी केलं आहे अगोदर काम. 5-6 दिवसच केलं आहे. म्हणजे ब्लूमबर्ग कंपनीचं नाव माहिती असेल तर तुम्हाला. त्याच्यामध्ये 2 दिवस मी काम केलं होतं. 2 दिवस नाही 4-5 दिवस केलं होतं. शिफ्टिंग चालू होती त्यांची तेव्हा. झाले आता दिवेला पहिली. बाप्पासोबत दिवसाची सुरुवात झाली बोललं तर मला. जी पहिली ऑर्डर होती त्याच्यामध्ये मला 20 रुपीज टिप मिळाली होती एक्स्ट्रा, आणि या सेकंड ऑर्डरला पण 20 रुपीज टिप मिळाले. ही जी ऑर्डर होती सेकंडवाली ती जस्ट बिसाइड्स कोहिनूर टॉवर आहे आपली, जो कोहिनूर स्क्वेअर आहे दादरमध्ये त्याच्या बाजूलाच आहे. आता जस्ट ड्रॉप केलं आहे. काय मस्त एन्व्हायरमेंट आहे, एक नंबर. खाली तुम्हाला लॉबी बी दाखवतो. रईसी पण म्हणजे नेक्स्ट लेवलला. फर्स्ट टाईम आलो आहे टॉवरमध्ये. कोहिनूरच्या बाजूलाच आहे. कोहिनूरमध्ये येऊन गेलो आहे अगोदर 5-6 वेळा तरी गेलो असेल, पण या बाजूच्या टॉवरमध्ये पहिल्यांदा आलो आहे. छान आहे. आपण हा आहे कोहिनूर टॉवर आणि त्याच्या बाजूला जस्ट त्याला जोडूनच आहे एंट्री कोहिनूरमधूनच असते. त्या टॉवरमध्ये गेलो होतो. छान होता टॉवर. इथे विषय काय झाला आहे की मी रेकॉर्ड करत होतो आणि खाली येताना लिफ्ट बटन दाबलं. लिफ्ट जवळच होती, लगेच आली वरती. लिफ्टमध्ये एक पोरगी होती पण दरवाजा नव्हता उघडला आणि मी बाहेर बोलत बसलो होतो तुमच्याजवळ शूटमध्ये. ती पोरगी लागली हातायला, आतमध्ये गेल्यावरती मला पण आवड वाटलं जरा. आज संडे आहे, सगळ्यांना सुट्टी आहे, पण पावसाला काही सुट्टी नाही. एकदम जोरात पडतोय, चांगलाही पडतोय. तर आम्हाला थोडा शिरक पण मिळेल. लवकर कामं होतील, लवकर कामं झाली तर लवकर घरी जायला मिळेल. पडते अजून जोरात. पाऊस पडला तर पर ऑर्डर कधी कधी 100+ पण जाते. तर 10 ऑर्डर मारले तर 1000 रुपये कंप्लीट. तसं जरा चांगला पाऊस होते आज, लवकर काम होईल. आताचे 2 ऑर्डर झाले आहेत आणि 2 ऑर्डरमध्ये 165 रुपीज झाले आहेत. हे आपली 3rd ऑर्डर. ही मगाशी आपण आलो होतो द्यायला. सेकंड ऑर्डर तिथूनच घ्यायची होती कोहिनूरमधून. घेतले आता देऊया. ते लोडाच्या बिल्डिंग आहेत. ढग बघा, त्या 75 फ्लोअरच्या बिल्डिंग्स आहेत. आणि इकडे पण त्या मोठ्या बिल्डिंग आहेत. ढग पूर्ण खाली आले आहेत. हे तर काय नाही, मागच्या टायमाला तर बऱ्याच ढग खाली आले होते. म्हणजे या बिल्डिंग अर्ध्या पण नव्हत्या दिसत. इथून आता व्ह्यू घेऊया एक आपण.
5वी ऑर्डर दिली आहे आणि 350+ अमाऊंट झाले आहे. आणि हे बघा पाठी काय आहे आपल्या, हे आपल्या लाडक्या बाप्पाचं मंदिरच आहे सिद्धिविनायकचं. पण बॅक साईडला आलो आहे आपण, म्हणजे ऑर्डर होती म्हणून आलो, असं काय खास मंदिर बघण्यासाठी नाही आलो. म्हणजे आजचा दिवस काय पूर्ण बाप्पासोबतच काढायला वाटतं. बाप्पासोबत दिवस काय सोन्यावर जुळत होते आणि पण चांगली होते आणि सारखं बाप्पाच्या आजूबाजूलाच आहे. दाखवतो तुम्हाला बॅक साईड पण याची, थांबा बाहेर जाऊते जरा सोसायटीमध्ये. आणि ही आहे बॅक साईड सिद्धिविनायक मंदिराची. जास्त गर्दी असले की इथून एंट्री असते. जागा आता नेक्स्ट ऑर्डरला लागले. नेक्स्ट ऑर्डर. पावसाची तीव्रता आज खूप जास्त आहे. आता जे चालू गाडीचं इंजिन बंद पडता पडता वाचलं. एकदम पाणी पूर्ण अर्ध्या चाकापर्यंत आलं होतं. गाडी बंद झाली होती, मला वाटलं आता झालं. पाऊस खूप जोरात आहे मुंबईत. आपण पण बघूया जरा थोडा वेळ, नाहीतर मग घरी गेलेलं बरं आहे. आणि टार्गेट काय उद्या पण करता येईल. जर का पावसाने थांबवून ठेवलं मुंबईत की 2-3 दिवस पण थांबावं लागेल. बघूया आता काय होतं. 1000 रुपये झालेत तसे, 921 झालेत. पावसातून मुश्किल पडतेले. बऱ्याच ठिकाणी पाणी भरले मुंबईत, गाडी काढणं मुश्किल झालं आहे. तिकडे बघा समोरच्या बिल्डिंग दिसत पण नाही आहेत. सकाळी मी जस्ट बोलता बोलता बोलून गेलो, पडू दे पाऊस जोरात, श्रेक मिळतो रस्ते देतोय पण गाडी जायला पण जागा नाही. एवढं पाणी तुंबलं आहे. जिथं जिथं ब्रिज आहेत, जिथं जिथं ईस्ट आणि वेस्ट कनेक्ट होतं, हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाणी भरले. गाडी पण माझी 2 वेळा बंद पडले. रात्रीचे 8 वाजले होता. पण झोमॅटोला स्विच केले. स्विगीला काहीतरी 1500+ झाले. झोमॅटोला संध्याकाळी ऑफर होती म्हणून झोमॅटोचा ट्राय करतो. आपण दादरवरून आलो आता इथं. हे आपण चेंबूरला आलो होतो. चेंबूरला ऑर्डर लागली होती. 12 किलोमीटर यायचं होतं लांब, अर्धा तास गेला यायला. पैसे पण दिले चांगले झोमॅटोनं, 250 रुपये. 5वी ऑर्डर होती. सकाळी बाप्पाची कृपा झाले तेव्हापासून, म्हणजे दिवस आतापर्यंत लय चांगला गेला आहे. आता अपेक्षा पण नव्हती 250 रुपये एका ऑर्डरला मिळतील, तर मिळाले. हे दाखवायला तुम्हाला आता व्हिडिओ ऑन केला. सगळं डिजिटल झालं आहे. हायवेला आहे, मेन हायवेला आपण, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. चेंबूरला आता ऑर्डर देऊन आलो आहे. आणि आपल्याला रिटर्न ऑर्डर पण लागली 80 रुपयाची. म्हणजे आपला काही फुकट नाही गेला, नुकसान नाही झालं. फक्त पाऊस पडला तेवढाच. बापाच्या आशीर्वादाने दिवस एकदम आज मस्त गेला आहे. अजून एक ऑर्डर मारायची आहे, मग 300 रुपीज पण एक्स्ट्रा मिळणार आहे. एक ऑर्डर झाल्यावरती आपण जायचं आहे घरी, कारण काल रात्री आलो आहे आपण कामाला. ऑर्डर संपल्यावरती तुम्हाला सांगेन किती काय अर्निंग झाल्या. आता ही ऑर्डर देऊया, पहिली माटुंग्याला जायचं आहे. शेवटची ऑर्डर लागली आपल्याला. हे शिवाजी पार्कच्या बाजूलाच आहे, म्हणजे जवळच आहे आपलं. आपला गाडी लावतो तिथे जवळच आहे. ही आता ड्रॉप केल्यावरती 300 रुपीज एक्स्ट्रा मिळतील. आणि म्हणजे ऑफर होती 7 ऑर्डरला, जे का 7 ऑर्डरला पैसे बनतील ते वेगळे, प्लस 300 रुपीज एक्स्ट्रा मिळतील अशी ऑफर होती. ती ऑफर आपली झाली आता कंप्लीट. मग ही ऑर्डर दिली की ऑफर कंप्लीट होईल. मस्तपैकी जायचं घरी, कारण दिवस आजचा लय चांगला गेला आहे. सकाळी मला जेन्युइनली वाटलं होतं, म्हणजे ते काय एक्सप्रेशन असेच नव्हते दिले, जेन्युइनली आतून वाटत होतं की दिवस चांगला झाला आजचा. आणि आज म्हणजे झोमॅटोला नाही, स्विगीला सकाळपासून जेवढ्या पण ऑर्डर मारल्या त्यातला असं समजा 10 ऑर्डरमधल्या 6 ऑर्डर तर त्या सिद्धिविनायक आपलं मंदिर आहे बाप्पाचं, त्याच्या 1 ते 1.5 किलोमीटर, 1.5 ते 2 किलोमीटर अंतराच्या आतच मारल्या आजूबाजूला.
ज्या 10 ऑर्डर मारल्या असतील त्याच्या 6 ऑर्डर तरी मी आजूबाजूलाच मारल्या. म्हणजे दिवसभर मी त्या मंदिराच्या आजूबाजूलाच होतो. गुरुपौर्णिमा होता आजचा दिवस. काय होतं माहीत नाही, पण मी मंदिराच्या आजूबाजूलाच फिरत होतो सारखा. आता शेवटला कुठे मी बाहेर गेलो होतो. आजचा दिवस खरंच चांगला गेला आहे. अजून चांगला बनवूया, जाताना काहीतरी गोड खाऊया. सव्वा 1 वाजला आता रात्रीचा. उतरलो आत्ताच विरारला. मगाशी दादरवर निघताना काही बोलता नाही आलं, कारण पाऊस होता खूप. मोबाईल नाही काढला. मग आता इथं विरारला आल्यावरती पाऊस नाही आहे जास्त. झोप पण आलं आहे. जास्त काय बोलायचं मन नाही. दिवस आपला चांगला गेला आहे. अर्निंग तुम्हाला शेवटी दाखवतो. ह्या ही झोमॅटोची जी काय झाली ती, आणि ही स्विगीची जी काय अर्निंग झाली ती टोटल. तसा ओव्हरऑल दिवस आजचा खूप चांगला गेला आहे. अर्निंग वगैरे काय किती झाले मी मोजले नाही, बट स्क्रीनशॉट टाकेन तेव्हा त्यात दिसेल. हा व्लॉग आपण इथेच थांबूया आता. भेटू पुन्हा एका नवीन व्लॉग सोबत.